नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण 2024मध्ये होणारी पोलीस भरती यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर भाग 4 पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो, तिथून तुम्ही इथे 4ही भाग पाहून घ्या. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण त्यामध्ये घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्ही पोलीस भरतीमधील कोणत्याही पदाची तयारी करत असाल तर त्या पदासाठी, त्या परीक्षेसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म डॅश डॅश या वर्षी झाला होता. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1657. तर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 1657 या साली झालेला आहे. पुढचा प्रश्न, एकलहरे हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नाशिक. तर लक्षात ठेवा, एकलहरे हा जो औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तो नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पंतप्रधान. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पंतप्रधान हे भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न पाहूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महू. तर लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू या गावी झालेला आहे आणि महू हे जे गाव आहे ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, हेमेटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रक्त. तर मित्रांनो, आपल्या शरीरातील रक्ताशी संबंधित हेमॅटॉलॉजी हे शास्त्र आहे. पुढचा प्रश्न, मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात, म्हणून त्यांना डॅश डॅश असे म्हटले जाते. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नैऋती मोसमी वारे. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सदरक्षणाय खलनिग्रहणाय. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक पोलीस भरतीमध्ये यावरती नक्की प्रश्न विचारला जातो. तर महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. पुढचा प्रश्न पाहूया, रक्तदाब कोणत्या साधनाच्या साहाय्याने मोजला जातो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्पिग्मोमॅनोमीटर. तर रक्तदाब स्पिग्मोमॅनोमीटर या साधनाच्या साहाय्याने मोजला जात असतो. पुढचा प्रश्न, असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1920. तर मित्रांनो, 1920 या साली असहकार चळवळ सुरू झाली होती. पुढचा प्रश्न पाहूया, उपराष्ट्रपती हे डॅश डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राज्यसभा. तर उपराष्ट्रपती हे राज्यसभा याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न, अनिल या नावाने प्रसिद्ध असलेल्या कवीचे पूर्ण नाव काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आत्माराव रावजी देशपांडे. तर मित्रांनो, आत्माराव रावजी देशपांडे यांनाच अनिल या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया, पंचायत समितीचा कार्यकारी किंवा प्रशासकीय अधिकारी किंवा सचिव पुढीलपैकी कोण असतो?
त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गटविकास अधिकारी. तर मित्रांनो, पंचायत समितीचा कार्यकारी तसेच प्रशासकीय अधिकारी किंवा सचिव हा गटविकास अधिकारी असतो. पुढचा प्रश्न, घटनेतील कोणत्या कलमानुसार आणीबाणी लागू करता येते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 360. तर मित्रांनो, कलम 360 नुसार आणीबाणी लागू करता येते. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली होती? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 एप्रिल 1935. तर 1 एप्रिल 1935 या दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती महिला भारतातील कोणत्याही प्रथम मुख्यमंत्री म्हणून निवडून आली होती? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुचेता कृपलानी.